स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये 44 धावा कुठल्या होत्या तर तिसऱ्या सामन्यात 34 धावा ठोकल्या होत्या. 29 धावा ठोकल्या होत्या, माफी असावी. चांगला खेळाडू आहे. आतापर्यंत आजच्या दिवसात सरशी असलेला संघ वियान 11 अगदी धावा जरी देखील कमी झाल्या होत्या तिथे देखील त्यांनी चांगली कामगिरी करत असताना विजय मिळवला होता. परंतु तिसरा सामना मात्र त्यांना गमवावा लागला आणि चौथा सामना कुठेतरी हा विजय जर मिळवतोय तर वन साइड सुपर 6 मध्ये जाईल. सुपर 4 मध्ये जाईल. अगदी नॉकआउटची मॅच आपल्याला पाहायला मिळते वियान 11 संघासाठी. पहिला चेंडू लोअर फुलटॉस होता, तिथे मात्र एक धाव मिळाली. इथे मात्र गच्चाल क्षेत्ररक्षण. संतोष शेंडे सर सांगतात ना फंबल झाली. अगदी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जीवन आणि त्याच माध्यमातून भास्कर हे दोन खेळाडू तिथे पोचले होते. अगदी खराब क्षेत्ररक्षण. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा दिल्या आणि अविनाशला मात्र थोडासा कुठेतरी फटका त्याचा सोचावा लागेल असंच सांगत असताना इथे मात्र सुनील गावंडा दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र घनागती प्रहार लोंगॉन क्षेत्रामध्ये अगदी आपला क्षेत्ररक्षक थोडासा वाईड केला होता, फाईन केला होता आणि त्याचाच फायदा उचलत असताना चांगला फटका खेचला आणि जिथे खेळाडू नव्हता तिथे फटका खेचला सुनील गावंडाने. एक टप्प्याकडे चेंडू सीमा पलीकडे जाऊन पोहोचलाय आणि धावा मिळाल्या 4 धावीच्या मदतीने धावफलक 6 अंकावरती. इथे मात्र फुलटॉस प्रतिचा चेंडू. पंच आम्हाला सांगताय खराब चेंडू आहे, नो चेंडू आहे. अगदी जी लिगल हाईट आहे त्या लिगल हाईटच्या वरून फेकलेला चेंडू आविष्कारच्या माध्यमातून अविनाशच्या माध्यमातून पंचांनी सांगितला हा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. संदीप सर बोराडे नेहमीच सांगत असतात. आता मात्र फ्री हिटचा चेंडू हवेत उडवलाय. सुनील गावंडाला माहिती आहे विकेट मिळणार नाहीये परंतु धावा मात्र एक मिळेल. चेंडू जसा खेळला तसा मात्र धावत सुटला आणि एक धावेवरती समाधान मानत असताना धाव संख्या जाऊन पोहोचली 8 या अंकावरती. 10 धावा धावफलकातील लागले गेल्यात. अजूनही चेंडू उर्वरित असतील 3 या षटकातील. आखूर टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने स्टेअर केलाय. चेंडूला ताकद लावली, टायमिंग केले. अगदी पॉइंट आणि कव्हर च्या मधून काढलेला हा चेंडू तिथे मात्र 2 धावा 3 धावा पूर्ण केल्या. सुनील मोरमारे अगदी चांगल्या रीतीने फलंदाजी करतोय. उंचपुरा फलंदाज आहे. आजच्या दिवसात कसरत लागली त्याची, अगदी सराव नाहीये परंतु देखील चांगली साथ देते सुनील गावंडा या फलंदाजाची आणि आपला संघ मात्र विजयाकडे नेण्याची कामगिरी या दोन्हीकडून पाहायला मिळते. आता मात्र समोरचा चेंडू होता, चेंडूला उडवायचा होता, बॅटची खालची कडा आणि चेंडू मात्र लेग स्लिप मध्ये इसवला आणि कुठलीही धाव नाही. इथे मात्र थोडीशी चिडचिड होत असताना इष्टरक्षण करतोय आणि तिथे मात्र थोडीशी चिडचिड होणारच कारण जर का नॉन स्ट्राईक एंडला जर थ्रो झाला असता तर नक्कीच सुनील मोरमारे याला फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागलं असतं. फुलटॉस प्रतिचा चेंडू. इथे मात्र चेंडू भिडकावून दिलाय. चेंडू जाईल सीमालगत, सीमा पलीकडे 4 धावींसाठी येतोय तो चौकार. 4 धावींच्या मदतीने 1 षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचला 17 या अंकावरती डीजे. स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज
उजव्या हाताचा ताकदीचा फलंदाज. अगदी मागच्या 2 वर्षात या खेळाडूचा विचार करायला गेला तर सरपंच चषकामध्ये धुमाकूल घातला होता सुनील मोरमाले या फलंदाजाने डुक्करपाडा संघाकडून खेळत असताना. परंतु सरावाचा अभाव इथे मात्र सुनीलच्या फलीतून पाहायला मिळतोय. अगदी आखूड टप्प्याचा चेंडू होता, उडवायचा होता, चेंडू उडवला नाही, कार्पेटच्या साह्याने ढकलून दिला. एकच आणि एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. आता मात्र गतवर्षीच्या आणि ह्या 2024-25च्या फॉर्मातला फलंदाज इथे मात्र त्याची विकेट काढण्यात यशस्वी ठरलाय. हर्षा गोलंदाज माघारी परतलाय. जड पावलाने फलंदाज स्वतः संघाचा संघनायक सुनील गावंडा डीजे. अगदी दुसऱ्या सामन्यातला सामनावीर आता मात्र खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याने 34 धावा कुठल्या होत्या तो नंदकुमार इथे मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवरती. आता मात्र चौथा चेंडू खेळण्यास सज्ज असेल. आखूड टप्प्याचा चेंडू उडवायचा होता, बॅटची वरची कडा इथे मात्र झोली मात्र फाटले या खेळाडूची, या क्षेत्ररक्षकाची. अगदी झोली मांडली होती, हाताला स्पर्श करून छातीला स्पर्श करून अगदी या 2 हातांमध्ये जिथे गॅप होता तो गॅप मात्र शोधत चेंडू मात्र जमिनीला दान झालाय आणि तिथे मात्र बाल बचावला गेलाय. दुसऱ्या सामन्याचा सामनावीर नंदकुमार. इथे मात्र बॅटची कडा झेल पकडला आणि माघारी परतावा लागलाय फलंदाज सुनील मोरमारेला डीजे. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. वैयक्तिक पहिलं शतक हर्षा गोलंदाज सज्ज झाला. त्याने मात्र 2 विकेटची कमाई करून दिली संघासाठी. एक सलामीची जोडी फोडण्यात यश आलंय. दोन्ही सलामीचे खेळाडू तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यशस्वी ठरला. इथे पंच आमच्याकडे बोलतायत, संघाच्या क्षेत्रात सांगत आहेत. अगदी हा खराब चेंडू आहे, आउटसाइड द लेग स्टंप. चेंडू जाईल यष्टी रक्षकाच्या हातात आणि इथे मात्र वाईटची घोषणा. वाईटच्या घोषणेने एक धावंत अवंत स्वरूपात फुकटची मोफतची धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या अंकावरती. आखूड टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ढकललाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि तिथे मात्र फक्त आणि फक्त धाव मिळेल. एकच धावीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 षटकाच्या अंती 2 विकेट गमावल्यानंतर 21 या अंकावरती. विद्यमान माफी असे इथे पाहुणे उपस्थित झालेत. भरत शेडगे
यांना विनंती असेल आपण याचे आयोजकांशी संपर्क साधायचे. व्यासपीठ आपल्यासाठी सजवलं गेलंय, व्यासपीठावरती येऊन बसायचे. चला भरत शेडगे स्कोररच्या भूमिकेत यायचे. इथे मात्र वेगवान चेंडू हाताळला गेला होता. त्या चेंडूवरती मात्र कुठली धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. भरत शेडगे स्कोररच्या भूमिकेत यायचे. निखिल सर इथून रजा घेत आहेत. अगदी आजच्या दिवसात चांगल्या रीतीने कामगिरी केली आणि आपला दिवस मात्र भरवला जाईल. इथे मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. नो मॅन झोन मध्ये चेंडू मात्र पडतोय. तिथे मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण करतील. गणेश हा गोलंदाज चांगल्या रीतीने चलाक आहे. पुन्हा 2 धावा. अगदी नंदकुमार जिथे चौका षटकार येत नाही तर आपल्या इथे मात्र सिंगल डबलने इथे स्कोरबोर्ड चालवत असताना इथे मात्र पुन्हा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. अविनाश कुठली चुकी करणार नाहीये. माघारी परतावा लागेल फलंदाज नंदकुमारला. डीजे नाहीये आणि इथे मात्र झेल पकडल्या. माघारी परतावा लागेल फलंदाज ऋतिकला.
दोन महेंद्र आपल्याला पाहायला मिळतील. एक लुकडा महेंद्र आहे तर एकीकडे ताकदवान महेंद्र आहे. एकाने एक चेंडू खेळलाय तो देखील निर्धाव. दुसरा चेंडू कुठलाही चेंडू खेळला नाहीये. तो देखील चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु काहीसा आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळाला आणि बाहेर टाकलेला चेंडू पंच आम्हाला सांगतात खराब चेंडू आहे. या खराब चेंडूवरती स्कोररला मात्र धाव वाढवण्यास मात्र इथे संधी मिळालेली. इथे मात्र आकुटप्याचा चेंडू गेलाय. अगदी जवळ चेंडू होता. सर्कलवरती चेंडू होता. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला संधी होती पण ती संधी मात्र मिळवता आली नाही. संधी मात्र गमवले. तिथे मात्र धावा मिळेल एक आणि आता मात्र एक ताकदवान फलंदाज महेंद्र कशा रीतीने फलंदाजी करेल. येणारे चेंडू असतील. इथे मात्र संपर्क होत नाहीये. अजून आंबेली परिसर प्रीमियर लीग देखील खेळायचंय. महेंद्रला देखील उचललं गेलंय खेळण्यासाठी परंतु आज काय ताकद मात्र महेंद्र दाखवत नाहीये. इथे मात्र ताकद दाखवत असताना चेंडू मात्र भिडकवलाय. क्षेत्ररक्षक दूरवर होता पोचू शकला नाहीये. चेंडू मात्र पोचेल सीमा पलीकडे. येथील धावा 4. डीजे लागेल फलंदाज महेंद्रला आणि 2च धावेवरती समाधान. धाव संख्या जाऊन पोहोचली 34 या अंकावरती. 34 धावेच्या 35 धावाचा पाठलाग करण्यासाठी इथे मात्र व्ही आणि रायडर्स 11 35 धावांची गरज असेल. यानंतर होणारा सामना प्रकाश विलियन विपक्ष पूर्वा 11. यानंतर होणारा सामना प्रकाश 11 विपक्षात पूर्वा 11 आणि प्रकाश 11 संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः पूर्वा 11 संघाने नाणेफेकी जिंकले ना प्रथमतः बॅटिंग स्वीकारले.
अगदी लहानसा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, सर्वांना अचंबित करतोय, लक्ष मात्र वेधून घेतोय. या चेंडूवरती धावा मिळतील 2. थर्ड अंपायर थांबा 2 मिनिटं. काय फुलटॉसचा इथे मात्र फ्री हिट असेल. पुढच्या चेंडूवरती सुनील गावंडा. VN11 सकाळच्या सत्रामध्ये ज्या रीतीने कामगिरी होती, कुठेतरी वाटलं होतं वन साइड VN11 संघ मात्र पुढे जाईल, परंतु जसजशी वेळ होत गेली, अगदी खेळाडू जसे दमत गेले, तसा मात्र कामगिरी देखील अगदी कमकुवत राहिले. परंतु गोलंदाजी इथे मात्र चांगली पाहायला मिळते. पहिला चेंडू नो फेकल्यानंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकतोय VN11 संघाला. हा सामना मात्र जिंकावाच लागेल. रायडर्स 11 आर्यन 11 संघ हा मात्र क्वालिफाय झालाय, सुपर 4 मध्ये गेलाय. 4 सामन्यामध्ये 3 सामने सहजरित्या विजय मिळवलाय. आता मात्र एक सामना शिल्लक होता. रायडर्स 11 विपक्षात VN11. अजूनही प्रकाश 11चा एक सामना आहे. प्रकाश 11 संघ जर विजय मिळवतोय तर 4 मध्ये 3 सामने जिंकू शकतो. इथे मात्र आखू टप्प्याचा चेंडू कैलाससाठी. कैलास मात्र चांगल्या रीतीने फलंदाजी करतोय. चेंडूला 2 फलंदाजांच्या माध्यमातून अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू निघून गेला सीमा पलीकडे. धावा मिळतील 4 आणि 4 धावेच्या मदतीने धावफलक मात्र अति वेगाने धावतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 अंकावरती. अजूनही या षटकातील एक चेंडू उर्वरित. या एक चेंडूवरती इथे मात्र ही सलामीची जोडी मात्र फोडावी लागेल. नाही मात्र फोडणार सुनील गावंडा. हा गोलंदाज अगदी अष्टपैलू कामगिरी करणारा ह्या विभागातील सर्वोच्च खेळाडू म्हणून गणला जातो. आता मात्र कैलाची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीकडे. संघाचा संघनायक अविनाश पुढे सरसावलाय. जोपर्यंत नौका गोलंदाज खेळपट्टी वगैरे निवडला जाईल तोपर्यंत संधी मात्र डीजे मास्टरला. आल्यात 14. अजूनही 18 चेंडू आणि गरज असेल 18 धावांची. 22 आहेत का? पस्तीस धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 15.
2 किती झाले धावा? 16 धावा धावफलकावरती. इथे मात्र सिंगल आणि डबलने इथे मात्र धावफलक चालू ठेवण्याचा प्रयत्न अविनाश आणि सलामीला गेला फलंदाज हर्ष. अगदी 4 चेंडू खेळलाय, 7 धावींवरती खेळतोय. आता मात्र अविनाश असेल, कुठलाही चेंडू खेळलेला नाहीये. इथे मात्र अगदी खालच्या खेळपट्टीवरती ग्राउंड लेवलचा फटका पाहायला मिळतोय अविनाशच्या माध्यमातून. जिथे सिंगल धाव होती तिला डबलने कन्वर्ट केले आणि तिथे मात्र कुठेतरी आपला संघाची बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न इथे होत असताना मित्रांनो थांबा, अरे लय गडबड चालू आहे इथे. शांतता राखा मित्रांनो, खेळाकडे लक्ष द्या, चर्चा नंतर करा. संध्याकाळी तुमच्या ग्रुपला समजेल कोण बाहेर गेलाय कोण आत आहे. आता खेळाचा आनंद घ्या. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. छोटासा खेळाडू अगदी चांगले प्रयत्न करतोय, अगदी आपल्या जीवाची पराकाष्ठा करतोय. खरोखरच त्या खेळाडूची प्रशंसा करावा तितकी थोडी आहे, माझ्याकडे शब्द नाही आहेत. अगदी लहानसा खेळाडू आहे, फक्त शाळा टाकून आलाय. संध्याकाळी 2 धोपाट्या टाका त्याच्या पाठण्यात. खेळ चांगला खेळतोय, परंतु इथे शाला टाकून आलाय म्हणजे कुठेतरी त्याला शिक्षा मिळाली पाहिजे. आखूड टप्प्याचा चेंडू, हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी अंती. 3 पूर्ण झाल्या. 3 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोचला 33-23 या अंकावरती. अजूनही 12 धावेंची गरज असेल येणाऱ्या 13 चेंडूमध्ये. 13 चेंडू 12ची गरज. शेवटचा सामना आपल्याला भेटीला येईल. एकीकडे असेल प्रकाश 11, 3 सामने 2 विजयी, 13 चेंडू 13ची गरज. आता मात्र अगदी समोरचा चेंडू होता, फक्त दिशा दाखवले, हवेचा वेध घेतला. अगदी खराब फटका म्हणायला हरकत नाही, ताकद लावली नाहीये इथे मात्र. घेतले तर 2 चेंडू मध्ये सिंगल धाव घेतले. इथे मात्र खराब चेंडू, अति वेगाने चेंडूला फेकला होता. पंच सांगतायत हा खराब चेंडू, नो चेंडू आहे, शरीरावरती आदरला. ऋतिक गोलंदाज आता मात्र थोडासा विचलित झालाय. जेव्हा जेव्हा गोलंदाजी करत होताच खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु आता मात्र धावा वाचवायचे. 12 चेंडू 13 वाचवायच्या होत्या, 12 चेंडू आता 12 वाचवायचे. आता मात्र फुलटॉस स्पर्धेचा चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललाय, क्षेत्ररक्षक तैनात. चुकी झाली, झेल सुटला, माफी असावी, झेल नव्हता सुटला, फ्रीजचा चेंडू होता आणि तिथे मात्र धावा मिळाल्या 2. आता मात्र 11 चेंडू 10ची गरज. माफ 9 धावींची गरज आहे. काय बोलतात? हॅलो, 1 धाव 2. ओके, आता मात्र 8 धावींची गरज असेल. मित्रांनो अजिबात बोलू नका, नाहीतर इथं 12वा तुमचा प्रतिनिधी पाठवा.
10 चेंडू 8ची गरज. आता मात्र सरळचा फटका 3 टप्प्याने चेंडूला इथे मात्र फील्ड केला जाईल. फेकणार तत्पुरी 1 धाव पूर्ण. आता मात्र 7ची गरज असेल. सुनीलला मात्र कुठेतरी विचार पडला असेल. आपण सकाळच्या सत्रात जी केली कामगिरी ती मात्र कुठेतरी गेलं का 4:52 वाजत कशाला गेले. कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. महेंद्र आज मात्र पूर्णपणे जमलाय. चौथा सामना खेळतोय. अगदी शरीराचा विचार करायला गेला तर अगदी चांगला वजन आहे आणि तेवढा वजन घेऊन ग्राउंडमध्ये धावतोय. 7 क्रमांकाची जर्सी परिधान केले म्हणजे महेंद्र सिंग धोनीचा फॅन आहे ना. नाव देखील महेंद्र आहे. परंतु आज मात्र कामगिरी मात्र खराब राहिली. आजच्या दिवसात कुठल्या क्षेत्रात मात्र सरशी ठरला नाहीये. क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, एक सामन्यात चांगली गोलंदाजी केली. आता मात्र शेवटचे 6 चेंडू 3ची गरज असेल. फलंदाजी मार्कवरती नौका फलंदाज खेळपट्टीवरती समीर. सुनील गावंडाच्या मनात नव्हता आणि ते मात्र इथे प्रत्यक्षात मैदानात घडले. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती महेंद्राला मात्र चांगली कामगिरी करावं लागेल. 6 चेंडू 3 धावा वाचवायचे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पोचलाय. झेल होईल का? परंतु झेल जमिनीला दान. इथे मात्र धावा मिळतील 2. धावफलक होईल. स्कोर लेवल 5 चेंडू 1ची गरज. आता मात्र घरचा रस्ता धरावा लागेल सुनील गावंडा, सुनील मोर मारे या खेळाडूंना आणि त्याचबरोबर नंदकुमार. षटकार अगदी समीरच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाला. 1 चेंडू खेळला, 1 षटकार ठोकला.